नमस्कार. आवाज येतोय का माझा? हॅलो. आता येतोय का? येतोय मॅडम, येतोय. हा. एकच मिनिट, मी दुसऱ्या येतोय आवाज? हो, येतोय. सुरुवात करूया. येतोय. ओके, आपण तीक्ष्णाग्नी बघत होतो. तर त्याची संप्राप्ती पूर्णपणे इथे दिलेली आहे आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावरची चिकित्सा ही दिलेली आहे. साधारणतः या तीक्ष्णाग्नीला भस्मक असं मानलं जातं किंवा लोकांमध्ये तो भस्मक या नावाने ओळखला जातो. तर त्याची संप्राप्ती अशी आहे. नरे क्षीण कफे पित्तम कुपितम मारुतानुगम स्व उष्मणा पावकस्थाने बलम अग्नेः प्रयच्छति. नरे क्षीण कफे, ज्या मनुष्यामध्ये, नरे सप्तमी आहे, ज्या मनुष्यामध्ये कफ क्षीण झालेला आहे, क्षीण कफे
पित्तम कुपितम, पण पित्त मात्र प्रकुपित झालेलं आहे. हं? आणि कसं आहे ते पित्त? मारुतानुगम, म्हणजे मारुताला अनुगम करणारं पित्त आहे. अनुगम शब्दाचा अर्थ असा होतो की फॉलो करणं किंवा मारुताच्या स्थानामध्ये वाताच्या स्थानात वाताच्या दिशेला जाणं. आता इथे वाताचं स्थान म्हणजे खरं तर पक्वाशय असं पाहिजे, पण तसं न होता इथे वाताचं स्थान म्हणून हे वाताचं स्थान नाही, इथे अग्नीच्या स्थानातच ही संप्राप्ती घडते. मग अग्नीच्या स्थानात असलेला वायू म्हणजे समान वायू आणि या समान वायूला फॉलो करणारा किंवा या समान वायूला वायूला वाढवणारं असं हे पित्त या ठिकाणी निर्माण होतं किंवा ते अशा प्रकारे प्रकुपित होतं की ते वातालाही बरोबर घेतं आणि दोघं मिळून शरीरामध्ये प्रकुपित होत असतात. आता या ठिकाणी कफ, पित्त आणि वात हे तीनही दोष एकत्र आलेले आहेत. त्यामुळे ही सान्निपातिक संप्राप्ती आहे. अं, चरक सूत्रस्थान अध्याय 17 याच्यामध्ये संयोग आणि सन्निपात म्हणजे दोन दोष एकत्र असताना त्यांचा संयोग होतो आणि तीन दोष एकत्र असताना त्यांचा सन्निपात होतो. तर या सन्निपाताचे जवळजवळ 13 भेद दिलेले आहेत. तर त्यातला हा एक भेद आपण मानू शकतो. आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण पटकन त्याचं वर्णन सूत्रस्थानामधून एकदा पाहून घेऊयात. सूत्रस्थान अध्याय 17 कियंता शिरसी या अध्याय श्लोक नंबर आहे 41. द्युल्बणैक उल्बणैः षट् स्युः हीन मध्य अधिकैः च षट् समश्च एको विकाराः सन्निपाताः त्रयोदशाः. म्हणजे द्युल्बण म्हणजे दोन उल्बण होणं. उल्बण म्हणजे प्रकुपित होणं किंवा आपल्या प्रमाणापेक्षा अधिक होणं. द्युल्बण एक उल्बणैही किंवा एकच दोष उल्बण होणं म्हणजे वाढणं. असे किती आहेत तर 6. स्युः हीन मध्य अधिकैः च षट् आणि यांच्यामध्ये पुन्हा एक हीन आहे, एक मध्य आहे आणि एक अधिक आहे. असे किती आहेत 6 आणि समान म्हणजे एक तिन्ही दोष समान प्रमाणामध्ये उल्बण होणं. उल्बण म्हणजे पुन्हा तेच की काय त्यांच्या मात्रेमध्ये ते वाढणं. असे जे विकार आहेत ते 13 विकार आहेत. त्याला सन्निपात असं म्हटलं जातं. द्युल्बण म्हणजे दोन दोष एकाच वेळेला आपल्या प्रमाणापेक्षा वाढणं आणि तिसरा दोष हा क्षीण असणं. एक उल्बण म्हणजे एक दोष आपल्या प्रमाणापेक्षा अधिक वाढणं आणि बाकीचे दोन दोष आहेत ते क्षीण असणं. आणि हीन मध्य अधिक म्हणजे एक हीन, एक मध्य, एक अधिक असे एकूण 6 प्रकार आहेत. म्हणजे कधी वातहीन आहे, पित्त मध्य आहे, कफ अधिक आहे. कधी वात मध्य आहे, पित्तहीन आहे, कफ अधिक आहे. अशा प्रकारे एकूण 6 भेद होतात. आणि सम म्हणजे वात, पित्त, कफ हे समान मात्रेमध्ये उल्बण त्यांचं होणं किंवा समान मात्रेमध्ये वाढणं याला किंवा प्रकुपित होणं असंही आपण म्हणू शकतो. पण उल्बण हा शब्द खास करून बरेच ठिकाणी म्हणजे प्रकुपित होणं किंवा वृद्धी होणं किंवा उल्बण होणं असे वेगवेगळ्या अवस्था किंवा वेगवेगळे शब्द हे ग्रंथकारांनी वापरलेले आहेत. त्या ठिकाणी
तो अर्थ आपल्याला लावायचा आहे. इथे खाली मी उलबण शब्दाचा अर्थ दिलेला नाहीये. पण याच्यासाठी म्हणून जे वैद्य दिलीप गाडगीळ सरांचं जे हेतुकोश किंवा लक्षणकोश किंवा चिकित्सा कोश जो आहे, त्या हेतू कोशामध्ये किंवा लक्षण कोशामध्ये या सगळ्याच्या व्याख्या आपल्याला सहज सापडू शकतात. याच्या व्याख्या साधारणतः चक्रपाणी टीकेमध्ये किंवा इतर काही टीकांमध्ये मिळतात आणि जर जर तुम्ही फक्त उलबण हा शब्द टाकला त्या हेतुकोशामध्ये किंवा शोधला त्या त्या ते डिजिटल नाहीये, ते ग्रंथ आहे तो आणि त्यामुळे तो आपल्याला म्हणजे जवळ-जवळ 3000 पानांचा एक असे 3 ग्रंथ आहेत. हेतुकोश, लक्षणकोश आणि चिकित्साकोश. तर या तिन्ही याच्यामध्ये असे छोटे-छोटे शब्द किंवा वेगवेगळ्या रोगांच्या चिकित्सा या एकत्र आपल्याला सगळ्या सापडतात आणि त्याच्यामध्ये चरक सुश्रुत आणि वाग्भट संहिता या तिन्ही मधले रेफरन्सेस तिथे एकत्र केले गेलेले आहेत. अं, हेतूनुसार, लक्षणानुसार आणि चिकित्सेनुसार असे ते वेगवेगळ्या प्रकारे दिलेले आहेत. तर ते कधी तुम्हाला पाहायला मिळेल, आता त्याची प्रिंट मिळत नाही, पण सरांकडे ती उपलब्ध आहे, गाडगीळ सरांकडे. तर त्यामुळे यातले जे एक-एक शब्द आहेत ते फार महत्वाचे आहेत, की उलबण म्हणजे काय? वृद्धी म्हणजे काय? किंवा प्रकोप होणं म्हणजे काय? तर असे जे वेगवेगळे शब्द आहेत ते आपल्याला महत्वाचे असतात आणि त्यांचा अर्थ जर तिथे आपण लावू शकलो, तर आपल्याला जास्त चांगला अर्थ कळू शकतो. त्यामुळे इथे उलबण या शब्दाचा अर्थ असा आहे, की ते स्वतःच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात वाढणं. हं. तर अशा प्रकारे जेव्हा वाढलेले असतात, असे एकूण 13 भेद दिलेले आहेत. तर इथेही तेच झालेलं आहे. जे आपण चिकित्सा स्थानामध्ये आत्ता पाहत आहोत, तिथेही इथे काय दिलेलं आहे? नरे क्षीण कफे म्हणजे कफ हा क्षीण झालेला आहे. पित्ताचा प्रकोप झालेला आहे आणि वात हा मध्यम आहे. हं. त्यामुळे एक हीन आहे, एक प्रकुपित आहे आणि वात हा मध्य आहे. अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला या वेगवेगळ्या अवस्था लक्षात घ्यायच्या आहेत. या या अवस्थेनुरूप काय हेतू असू शकतील हे आपल्याला याच्यातून कळू शकतं, की या ठिकाणी असेच म्हणजे दीर्घकाळपर्यंत कफाची क्षीणता म्हणजे हळू-हळू कफ कमी होत आता तो इतका क्षीण झालेला आहे, की तो मनुष्य कृश असणार आहे नक्कीच आणि त्याच्या शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असणार आहे. हं. आणि काय तर वात मात्र मध्यम स्थितीत आहे, तो प्राकृत आहे किंवा तो प्रकुपित नाहीये शरीरामध्ये, अशी अवस्था असणार आहे. हं. अशा शरीरामध्ये काय होतं? स्व-उष्मणा, स्वतःच्या उष्म्यामुळे हं, पावक स्थाने म्हणजे अग्नीच्या ठिकाणी बलम अग्नेः प्रयच्छती. अग्नीला बल दिलं जातं. प्रयच्छती. कहा प्रयच्छती? कोण देतो? तर पित्तम प्रयच्छती. पित्त हे अग्नीला बल देतं. हं. अं, प्रकुपित झालेलं असल्यामुळे त्याचं कार्य हे अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसणार आहे. हं. त्यामुळे स्वतःच्या उष्म्याने म्हणजे पित्तामध्ये स्वतःचा जो काही उष्मा आहे, त्या उष्म्यामुळे अग्नीच्या स्थानामध्ये म्हणजेच गृहिणीच्या ठिकाणी अग्नेः बलम प्रयच्छती. अग्नीला बल दिलं जातं. कोणामुळे? किंवा अग्नीला बल देतो. कोण? पित्त देतं. हं. तदा लब्धबलाः लब्धबलाः अनलाः तदा लब्धबलाः देहे विरुक्षे स अनिलो अनलाः. आता शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे, कफ क्षीण झालेला आहे, म्हणजे रुक्षता नक्कीच असणार आहे आणि त्याच्या जोडीला पित्त वाढलंय आणि ते वाताबरोबर वाढलेलं आहे. त्यामुळे शरीर ते म्हणजे अग्नी वाढण्याच्या आधीच ते
शरीर वृक्ष व्हायला लागलेलं आहे. देहे विरुक्षे, देह वृक्ष असताना, इथे सती सप्तमी आहे त्यामुळे देहे विरुक्षे म्हणजे देह वृक्ष असताना तदा त्यावेळेला स अनिलो अनलाहा म्हणजे अनल म्हणजे अग्नी, स अनिलो म्हणजे अनिलेन सह, वाताच्या सह अनल काय काय होतं त्याला लब्धबला, हा वाताच्या बरोबर गेल्यामुळे म्हणजे पित्ताचा उष्मा हा वाताच्या बरोबर गेल्यामुळे त्या अग्नीला बल प्राप्त झालेलं आहे. लब्धबलाहा अनलाहा काय करतो तो? परिभूय, परिभूय म्हणजे कॉन्कर करतो किंवा तो सर्व बाजूंनी ग्रासतो. कोणाला? अन्नम, परिभूयम अन्नम पचती, पचती त्या अन्नाचं पाचन करतो. कसं पाचन करतो? तैक्ष्ण्यात आशु मुहुर्मुहुः, तीक्ष्णतेमुळे त्याच्या तीक्ष्णतेमुळे सतत सतत किंवा लवकर लवकर, आशु म्हणजे त्वरित किंवा लवकर लवकर आणि सारखं सारखं त्या अन्नाचं पचन करत जातो. पचती अन्नम. पक्त्वा अन्नम सततो धातून शोणितादीन पचती अपि. म्हणजे एकदा अन्न पचन झालं आणि जर त्या अग्नीला, आता इतक्या प्रमाणात तो अग्नी वाढलेला आहे, त्या अग्नीला जर इंधन मिळू शकलं नाही तर काय? सततो त्यानंतर तो अग्नी त्यानंतर धातून शोणितादीन पचती अपि, शोणित इत्यादी धातूंना सुद्धा पाचित करतो किंवा शोणित इत्यादी धातूंचं सुद्धा पचन करायला सुरुवात करतो. ततो दौर्बल्यम आतंकान मृत्यूम च उपनयेत नरम. अशा वेळेला शरीरामध्ये दुर्बलता निर्माण होते आणि आतंक असा, आतंकान मृत्यूंच उपनयेत नरम म्हणजे आतंक हा मृत्यूचाच एक पर्याय आहे. पण आतंक शब्द हा जरा थोडा जास्त काय वेदनादायक किंवा त्रास देणारा असा मृत्यू असं उपनयेत नरम म्हणजे अशा प्रकारचा मृत्यू त्या मनुष्याला येऊ शकतो. आतंकान मृत्यून च उपनयेत नरम. उप अधिक नय नि नयती असा धातू आहे म्हणजे येतो किंवा मिळतो. च अधिक उपनयेत अधिक नरम असा इथे संधिभेद होतो. या ठिकाणी दौर्बल्यम अधिक आतंकान अधिक मृत्यूम असा इथे संधिभेद होतो. त्यानंतर इथे धातून अधिक शोणितान असा संधिभेद होतो. धातून अधिक शोणितान, धातून ही द्वितीय आहे धातू या शब्दाची, त्यामुळे धातूंना पाचित करतो म्हणून धातून हा आणि धातू हे उकारांत शब्द आहे आणि अनेक धातू म्हणत असताना धातून असा शब्द आलेला आहे. त्यामुळे ते बहुवचन आहे धातू या शब्दाचं, द्वितीय बहुवचन आहे. आणि शोणितादीन अशा धातूंचं तो अग्नी जो आहे तो पचन करत जातो. भुक्ते अन्ने लभते शांती जीर्ण मात्रे प्रताम्यती. अन्न जेव्हा घेतलं जातं किंवा खाल्लं जातं, भुक्ते अन्ने अन्न खाल्लं असता किंवा भोजन घेतलं असता शांती मिळते. जीर्ण मात्रे प्रताम्यती आणि जीर्ण झाल्यावर मात्र पुन्हा तमता किंवा ऍक्च्युली तम या शब्दाचा अर्थ अंधारी येणे, ग्लानी येणे असा अर्थ आहे. पण या ठिकाणी आपण थोडासा असा घेऊ शकतो की त्रास व्हायला लागतो की जीर्ण मात्रे, आता अन्न जीर्ण झालंय पुन्हा भूक लागलेली असते किंवा पुन्हा काहीतरी खावंसं वाटतं, बेचैनी निर्माण होते. तर अशा प्रकारे हे जे काही काय भस्म करो किंवा तीक्ष्ण अग्नी यात कसा निर्माण होतो आणि त्यातून जी काही लक्षणं आहेत ती पुढे लक्षणं दिलेली आहेत, पण जी काही तीक्ष्णाग्नीची संप्राप्ती आहे ती या ठिकाणी
दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कफाने मनुष्य क्षीण झालेला असतो. कफ क्षीण झालेला असतो. आता हा कफ क्षीण होणं हे एक तर व्याधीनिमित्तही असू शकतं किंवा त्या मनुष्याची प्रकृतीच तशी असू शकते आणि त्याच्यामुळे त्या मनुष्यामध्ये कफाची क्षीणता आलेली असू शकते. त्यामुळे ती नक्की क्षीणता ही कशामुळे आहे? दीर्घकालीन व्याधीमुळे आहे का प्रकृतीमुळे आहे? हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पण या ठिकाणी जे सांधिपातिक अवस्था जी दोषांची निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे अग्नीला बल मिळतं आणि तो बल मिळालेला अग्नी हा सर्व अन्नाचंही पचन करतो आणि धातूंचंही पचन करतो आणि शरीरामध्ये अधिकाधिक दौर्बल्य निर्माण करतो आणि पुढे जर ही अवस्था योग्य प्रकारे हाताळली गेली नाही, तर पुढे मृत्यू येण्याची शक्यता असू शकते. पण जर योग्य प्रकारे हाताळली, तर योग्य त्या अग्नीला इंधन देत गेलं, तर या अवस्थेतूनही बाहेर काढता येतं. तर त्यासाठी पुढचे श्लोक वाचूयात. "तृट श्वास दाह मूर्छाद्याः" आधी मी वाचून घेते सगळं, म्हणजे मग पुढे जाता येईल. "तृट श्वास दाह मूर्छाद्याः व्याधयो अत्यग्निसंभवाः तमति अग्निं गुरु स्निग्ध शीतैः मधुर विज्जलैः अन्नपानैः नयेत् शान्तिं दीप्तम् अग्निम् इव अम्बुभिः मुहुर्मुहुर् अजीर्णे अपि भोज्यानि अस्य उपहारये निरन्धनो अन्तरं लब्ध्वा यथा एनं न विपादयेत् पायसं कृशरां स्निग्धं पैष्टिकं गुडवैकृतम् अद्यात् तथा औदकान् अनुपपिशितानि घृतानि च मत्स्यान् विशेषतः श्लक्ष्णान् स्थिरतोयचरांस्तथा आविकं च भृतं मांसम् अद्यात् अत्यग्निनाशनम् यवागुं समधुच्छिष्टां घृतं वा क्षुधितः पिबेत् गोधूमचूर्णं मन्थं वा व्यधयित्वा सिरां पिबेत् पयो वा शर्करा सर्पी जीवनीय औषधैः श्रुतम् फलानां तैलयोनीनाम् उत्कृञ्चाश्च शर्कराः मार्दवं जनयन्ति अग्नेः स्निग्धा मांसरसाः तथा पिबेत् शीताम्बुना सर्पी मधुश्चिष्टेन संयुतम् गोधूमचूर्णं पयसा ससर्पिष्कं पिबेत् नरः आनूपरससिद्धान् वा त्रीन् स्नेहान् तैलवर्जितान् पयसा संमितं चापि घनं त्रिस्नेहसंयुतम् नारीस्तन्येन संयुक्तां पिबेत् औदुंबरीं त्वचम् ताभ्यां वा पायसं सिद्धम् अद्यात् अत्यग्निशांतये. इथपर्यंत वाचूयात. पुढचे श्लोक अजून आहेत ते पुढे परत घेऊयात. काय लक्षणं दिसतात याच्यामध्ये? तृट म्हणजे तृष्णा, खूप मोठ्या प्रमाणात तहान लागलेली आहे. श्वास, दम लागलेला आहे. दाह, मूर्छाद्याः, मूर्छा इत्यादी. व्याधयाः अत्यग्निसंभवाः, अतिशय जास्त प्रमाणात अग्नी वाढल्यामुळे ही सर्व लक्षणं झालेली आपल्याला दिसून येतात. तम्यती अग्निम गुरु स्निग्ध शीतैः मधुरविच जलैः आणि तम प्रवेश शरीरामध्ये दिसतो. तम्यती अग्निम, आता या अग्नीला तम्यती अग्निम, म्हणजे जो काही तीक्ष्ण अग्नी झालेला आहे त्या अग्नीला काय गुरु स्निग्ध शीत मधुरवित जलैही, म्हणजे गुणाने गुरु स्निग्ध आणि शीत अशा मधुर रसाच्या जलानी किंवा मधुर रसयुक्त विविध प्रकारचे जल यांचं सेवन करायला द्यायला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सरबत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मग या ठिकाणी आपण फळांचे रस वापरू शकतो किंवा पायस किंवा अति गुरु नाहीत, पण दुधाने युक्त असे जे काही पदार्थ आहेत
त्यांचा उपयोग या ठिकाणी करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या खिरींचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. अन्नपानैः नयेत शांतीम. या अन्नपानामुळे शरीरामध्ये किंवा अग्नीची शांतता आपल्याला दिसून येते. अ, दीप्तम अग्निम इव अंबुभिः. ज्याप्रमाणे अ, प्रदीप्त झालेल्या अग्नीवर जेव्हा अंबू म्हणजे पाणी टाकलं जातं, तेव्हा तो अग्नी थोडा विझतो. हा जसा अग्नी विझतो त्याप्रमाणे अ, शरीरामध्ये जो अ, तमत्य अग्नी झालेला आहे किंवा जो वाढलेला अग्नी आहे, तीक्ष्णाग्नी झालेला अग्नी आहे, तो या गुरु, स्निग्ध, शीत अशा गुणांमुळे थोडा कमी व्हायला मदत होते. हं. मुहुर्मुहुः अजीर्णे अपि म्हणजे अजीर्ण झालेलं असताना सुद्धा मुहुर्मुहुः म्हणजे थोड्या-थोड्या वेळाने भोज्यानि अस्य हारयेत. त्याला हळू-हळू थोडं-थोडं जेवण द्यायला पाहिजे. हं. जरी अजीर्ण झालेलं असेल, तरीही या ठिकाणी थोड्या-थोड्या प्रमाणात जेवण द्यायला सांगितलेलं आहे. हं. निरंधनो अंतरं लब्ध्वा यथा एनं न विपादयेत. म्हणजे त्यामुळे काय होईल, की अंतरं लब्ध्वा म्हणजे मधल्या काळात जेव्हा कधी इंधन मिळणार नाही, निरंधनः इंधन न मिळाल्यामुळे जे काही काळ मिळालेला आहे, अंतरम लब्ध्वा काही काळ मिळालेला आहे, यथा एनम न विपादयेत. त्यामुळे त्या मिळालेल्या काळामध्ये तो शरीराला त्रास देणार नाही. यथा एनम, एनम हा शब्द पुन्हा या अग्नीला लागलेला आहे. अग्निम न विपादयेत. ज्यामुळे यथा म्हणजे ज्यामुळे एनम अग्निम न विपादयेत शरीराला घात करणार नाही, शरीराला त्रास देणार नाही. हं. कारण निरंधन झाला की तो पुन्हा शरीरामध्ये त्रासदायक ठरणार आहे. शरीरामधली उष्मा वाढल्यामुळे तो शरीरातील धातूंचं पचन करायला लागणार आहे. त्यामुळे अशा त्या अग्नीला आपल्याला बळ द्यायचं नाहीये. तो अग्नी अजून मोठ्या प्रमाणात वाढेल असं करायचं नाहीये आणि म्हणून त्याला मध्ये-मध्ये काहीतरी खायला आपल्याला द्यायला पाहिजे. हं. पायसं कृशरं स्निग्धं पैष्टिकं वैकृतम. मग काय द्यायचंय त्याला? पायसं म्हणजे दुधाचे पदार्थ. पायस याचा अर्थ खीर. त्यामुळे दुधापासून बनलेली खीर. मग ती तांदुळाची असेल किंवा गव्हाची असेल किंवा म्हणजे ज्या जड थोड्याशा गुरू आणि स्निग्ध अशा आहेत, अशा खिरींचा वापर या ठिकाणी करायचा आहे. रव्याची असेल, अशा प्रकारच्या खिरी या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतर कृशरा, स्निग्धम कृशरा. स्निग्ध अशी कृशरा द्यायची आहे. स्निग्धम हा शब्द पुढच्या ह्याला लागलेला आहे. पायसम कृशराम. पायस आणि कृशरा हे द्यायचंय. स्निग्ध हा नपुंसकलिंगी शब्द आहे. त्यामुळे तो पुढच्या नपुंसकलिंगी पदांना लागलेला आहे. पैष्टिकम. पैष्टिक म्हणजे पिष्टमय पदार्थ. जे लाडू म्हणा किंवा वेगवेगळ्या पिठांपासून तयार झालेले पदार्थ. म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी याच्यापासून तयार केलेले पौष्टिक लाडू. गुड वैकृत म्हटलंय त्यामुळे ते आपण त्या ठिकाणी लाडू किंवा वड्या किंवा गुळापासून तयार झालेले अजून काही पदार्थ असे आपण या ठिकाणी देऊ शकतो. हं. स्निग्धम पैष्टिकम गुडवैकृतम. अद्यात, अद्यात म्हणजे खावे. अद्यात तथा उदक आनूप पिशितानी च भृतानी च. भर्जित असे, भृत म्हणजे भर्जित किंवा तयार केलेले किंवा ज्याला फोडणी वगैरे देऊन असं तयार केलेले आहेत, असे अनूप आणि पिशित मांस भाजलेले. भृत म्हणजे भाजलेले. त्यामुळे अनूप आणि पिशित असं मांस त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. हं. मत्स्यान् विशेषतः मत्स्य द्यायचे विशेष करून मत्स्यांचा उपयोग करायचा आहे. कारण ते जलचर आहेत आणि हा हे म्हणजे पाण्यातील प्राणी हे अधिक स्निग्ध आणि थोडे गुरू अशा प्रकारचे असतात. परंतु मत्स्य हे लवकर पचणारे आहेत. म्हणजे इतर प्राण्यांपेक्षा. त्यामुळे त्या ठिकाणी आपण मत्स्याचा वापर करू शकतो. हं. त्यामुळे मत्स्यान् विशेषतः स्लक्षणान्
स्थिर तोय चरांस्ततः तथा त्यातूनही त्यांनी स्थिर तोयामध्ये असलेले मत्स्य असे वापरायला सांगितलेले आहेत. किती म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे शब्द किंवा जे जे अम, अ, आहार सुद्धा जो सांगितलेला आहे तो खूप विचार करून सांगितला गेलेला आहे. स्थिर तोयचर मत्स्य का द्यावेत? चक्रपाणी दत्तांची टीका आहे त्याच्यावर, की स्थिर तोयचरा हा अ, नित्यत्वेन पाहिजे. नित्यनेन नित्यत्वेन स्थिरतोयचारिणां निष्क्रियतया निष्क्रिय असतात ते. एका जागी म्हणजे खूप क्रिया नसते किंवा खूप लांबवर त्यांना फिरायचं नसतं. एकाच जागी किंवा छोट्याशाच प्रदेशामध्ये त्यांना फिरायचं असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये निष्क्रियता आलेली असते. निष्क्रियतया गौरव अतिशयं दर्शयती. त्यामुळे ते जास्त गुरु असतात. त्यामुळे ते थोडे पचायला जड असतात. या मनुष्यामध्ये आपल्याला असं अन्न द्यायचंच नाही, की जे लवकर पचेल. हं. जास्तीत जास्त काळ लागणारं अन्न असंच आपल्याला द्यायचं आहे. तर त्याची भूक शमेल आणि ते अन्न हे शरीराला पुष्टीकर ठरेल. शरीर धातू वर्धनासाठी आपल्याला त्या अन्नाचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्यामुळे कारण शरीर धातूंचं म्हणजे अन्न नाही मिळालं, की शरीर धातू क्षीण होणार आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त अन्नाचा आणि ऑलरेडी क्षीण कफ असल्यामुळे शरीरामध्ये कृशता आहे. त्यामुळे आपल्याला शरीर पुष्टी करणं हेही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं अन्न आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे मत्स्यान् विशेषतः लक्षणां स्थिर तोय चरांस तथा. पुढे काय अजून आविकमच भृतम म्हणजे आविक मांस द्यायचंय. आविक म्हणजे गोट किंवा मेंढा. हं. अजामांस हे कमी जड आहे. पण आविक मांस हे त्याच्यापेक्षा जास्त जड असल्यामुळे त्याचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे. आविकमच भृतम मांसम अद्यात अत्यग्निनाशनम. आविक मांसाचा उपयोग जे भाजलेला आहे तो इथे करायचा आहे. पुढे यवागुम समदुच्छिष्टाम घृतम वा क्षुधितः पिबेत. भूक लागलेली असताना क्षुधित क्षुधा शब्दापासून झालेला म्हणजे क्षुधा या नामापासून खरं तर तयार झालेला क्षुध किंवा क्षुध क्षुधा नाही क्षुध हा हे वर्ब आहे. याच्यापासून तयार झालेलं क्षुधित क्षुधित हे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आहे. त्यामुळे क्षुधित हा पिबेत काय पिबेत यवागू यवागू द्यायची आहे. कसं समधुच्छिष्ट मधुच्छिष्ट म्हणजे मेण मेण म्हणजे जे पोळं असतं त्याच्यापासून तयार झालेलं जे मेण आहे. अरे दे. एक मिनिट हं. बॅटरी लो झाली. इथे करते मी शेअर स्क्रीन. यवागु स मधुच्छिष्ट मधुच्छिष्ट म्हणजे मेण जे पोळ्यापासून मिळालेलं मेण त्याला मधुच्छिष्ट असं नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं मेण आणि कशाबरोबर द्यायचंय की यवागू बरोबर त्याचा उपयोग करायचा आहे आणि
त्याच्यापासून तयार झालेलं तूप, या दोन्हीचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलेला आहे. यवागुम समदुच्छिष्टाम घृतम वा क्षुधितः पिबेत. एकतर यवागू, मधुच्छिष्ट आणि घृत एकत्र करून घेऊ शकतो किंवा मधुच्छिष्टाने युक्त यवागू किंवा मधुच्छिष्टाने युक्त असं घृत यांचं सेवन करायला सांगू शकतो. यवागुम समधुच्छिष्टाम घृतम वा क्षुधितः पिबेत. पुढे काय? गोधूम चूर्णम मंथम वा व्यधयित्वा सिराम पिबेत. सिरावेद करायला सांगितलेलं आहे, ज्याच्यामुळे शरीरातली जी काही उष्णता किंवा शरीरातलं पित्त हे जे आहे ते कमी होईल. आणि ते देत असताना म्हणजे ते सिरावेद करून झाल्यावर लगेचच गोधूम चूर्णाचा मंथ हा या ठिकाणी घ्यायला सांगितलेला आहे. गोधूम चूर्ण युक्त मंथ करायचा आहे आणि तो या ठिकाणी वापरायला सांगितलेला आहे. पयोवा शर्करा सर्पी जीवनीय औषधैहि श्रुतम. जीवनीय औषधांनी आणि साखर, शर्करा म्हणजे साखर यांनी युक्त असं दूध दूध वापरायला सांगितलेलं आहे. श्रुतम, श्रुतम या शब्दाचा अर्थ आहे त्याचा बनवलेला काढा. त्यामुळे जीवनीय औषधांनी युक्त असा काढा तयार करून त्याच्यामध्ये शर्करा घालून किंवा त्यांनी आधी सिद्ध सर्पी तयार करायचंय म्हणजे घृत तयार करायचंय आणि मग ते घृत दुधाबरोबर द्यायचंय. त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. पयोवा शर्करा सर्पी जीवनीय औषधैहि श्रुतम, किंवा जीवनीय औषधांपासून काढा बनवून त्याच्यामध्ये दूध घालून साखर घालून त्याच्यापासून सर्पी तयार करायचंय आणि मग त्या घृताचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे. फलानाम तैलयोनीनाम उत्कृंचाश्च सशर्कराः. फलानाम तैलयोनी असे फल, तैलयोनीतले फल म्हणजे जे काही आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो की ज्याच्यापासून तेल काढता येऊ शकतं, असे जी फळं आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी फळं ज्याच्यामधून आपल्याला तेल मिळू शकतं, अशा फळांचा या ठिकाणी वापर करायला सांगितलेला आहे. आणि त्यांच्यापासून तयार झालेली उत्कृंचा, उत्कृंचा या शब्दाचा अर्थ आहे उत्कारिका. उत्कारिका म्हणजे भाकरी, भाकरी तयार करायची. ही भाकरी सह वापरायची. इथं तैलयोनी फल म्हणत असताना आपण तिळाचाही वापर करू शकतो. तीळ जे तीळ जे आहेत ते भरडून त्याच्यापासून भाकरी तयार करायची किंवा ज्या ज्या फळांमधून तेल बाहेर येऊ शकतं ती फळं ही भाकरीमध्ये घालून ज्वारी किंवा बाजरी या भाकऱ्यांमध्ये घालून त्याच्यापासून म्हणजे त्या पिठांमध्ये घालून त्याच्यापासून भाकरी तयार करायची आणि ही भाकरी ही साखरेबरोबर खायला सांगितलेली आहे. सशर्कराः. मार्दवम जनयति अग्नेः स्निग्धाः मांसरसाः तथा. स्निग्ध असा मांसरस हा अग्नीवर मृदुता निर्माण करतो. अग्नीमध्ये मृदुता निर्माण करतो. अग्नेः मार्दवम जनयन्ति. अग्नेः इथे षष्ठी आली आहे पण ती सप्तमी अर्थाने वापरलेली आहे, सप्तमीच्या अर्थाने वापरलेली आहे की अग्नीमध्ये मृदुता निर्माण होते या मांसरसामुळे, स्निग्ध अशा मांसरसामुळे. पिबेत शीतांबुना सर्पिः मधुच्छिष्टेन संयुतम, किंवा शीतांबूने युक्त असं म्हणजे थंड पाण्यासह शीतांबूना सर्पीपान करायला सांगितलेलं आहे. खरं तर आपण सर्पीपान करताना नेहमी गरम पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा वापर करायला सांगतो, पण या ठिकाणी सर्पी हे शीतांबूसह म्हणजे थंड पाण्याबरोबर वापरायला सांगितलेलं आहे. आणि काय तर मधुच्छिष्टेन संयुतम, मधुच्छिष्ट म्हणजे मेणाने युक्त असं सर्पी वापरायला सांगितलेलं आहे. गोधूम चूर्णम पयसा सर्पिष्कम पिबेत नरः. गोधूम चूर्ण हे दुधाबरोबर म्हणजेच गव्हापासून तयार केलेले विविध पदार्थ आपण या ठिकाणी करू शकतो. गव्हापासून
पोळी किंवा परोठा हेही तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये भरपूर तेल घातलेलं असेल किंवा साटोऱ्या किंवा दुधामध्ये घालून विविध दशम्या तयार करू शकतो किंवा या गव्हापासून केलेला शिरा, त्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. अं, गव्हापासून आमच्याकडे एक विशिष्ट पदार्थ बनवतो आम्ही. त्याच्यामध्ये गहू, गूळ आणि तेल किंवा तूप घालून आतमध्ये तेल किंवा तूप घालतो आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा असं घालून अ, गोडाचं थालीपीठ अशा प्रकारे आपण बनवू शकतो, की जे पौष्टिक असं आहे. हं. तर थाली हे सोडा यासाठी की ते थोडं फुगावं यासाठी म्हणून ते सोडा घातला जातो. नाहीतर फक्त ते शिऱ्यासारखं लागू शकतं आणि ते व्यवस्थित म्हणजे त्या फुलत नाही. म्हणून आपल्याला सोडा घालावा लागतो. पण नाहीतर सरळ गव्हापासून केलेली खीर किंवा गव्हापासून केलेली अ, ग ग केलेला शिरा याचाही वापर या ठिकाणी करता येऊ शकतो. हं. ससर्पिष्कम पिबेत नरः. इथे पिबेत म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याच्यापासून केलेली खीर असं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अनुपरस सिद्धान् वा त्रीन् स्नेहः तैलवर्जितान्. या ठिकाणी 3 स्नेहाचा वापर केलेला आहे. एकूण 4 महास्नेह सांगितलेले आहेत. सर्पी, तैल, वसा, मज्जा. त्यापैकी तैलवर्जितान्, तैल सोडून 3 जे महास्नेह आहेत, त्या तिन्ही स्नेहांचा वापर या ठिकाणी करायचा आहे. कशाबरोबर? तर अनुपरस सिद्धान् म्हणजे अनुप मांसरसानी सिद्ध असे 3 स्नेह त्याला कुचंबू असं पण म्हणतात आणि अजून एखादा एक शब्द आहे बहुतेक 3 स्नेहांना एकत्र असा वेगळा शब्द आहे. कुचंबू म्हणजे 2 स्नेह, पण 3 स्नेहांना म्हणून अजून वेगळा शब्द काही केला जातो. हे सांगितलेलं आहे साऊथमध्ये अशा प्रकारचे स्नेह बनवले जातात, जे 2 स्नेहांपासून किंवा 3 स्नेहांपासून तयार होतात. त्यामुळे अनुपरससिद्ध असं 3 स्नेह यांचा वापर या ठिकाणी करायचा आहे. पयसा संमितम चापी घनम त्रिस्नेह संयुतम. पुन्हा दुधाचा वापर हा 3 स्नेहांबरोबर करायचा आहे. घृत, मज्जा आणि वसा यांच्याबरोबर घन असे 3 स्नेह दुधाबरोबर त्याचा घन तयार करायचा आहे. त्याच्यापुढे पुढचे श्लोक आहेत. नारीस्तन्येन संयुक्ताम पिबेत औदुंबरी त्वचम. औदुंबराची त्वचा घ्यायची आहे आणि ती नारीस्तन्याबरोबर युक्त करून त्याच्यापासून सिद्ध झालेलं दूध असं तयार करायचं आहे. ताभ्यां वा पायसम सिद्धम अद्यात अग्नी शांतयेत किंवा त्यालाच त्या औदुंबर त्वचेला पायस. आता पायस या शब्दाचे दोन्ही अर्थ होतात. पायस म्हणजे पाणी पण आणि पायस म्हणजे दूध पण. तर बहुतांशी इथे दुधाचाच उपयोग करायचा आहे. म्हणजे औदुंबर त्वचेला दुधासह एकतर स्तन्यासह घ्यायचंय किंवा दुधासह. आता इथं पायसम म्हणत असताना गोदुग्ध असाच आपण विचार करायचा आहे. ज्या ठिकाणी दुधाचं वर्णन केलेलं नसेल त्या ठिकाणी गोदुग्ध वापरायचं आहे. परंतु या ठिकाणी आता तीक्ष्णाग्नी असल्यामुळे या ठिकाणी म्हशीचं दूधही आपल्याला वापरता येऊ शकतं, जे जास्त स्निग्ध आणि गुरू आहे दुधाच्या गाईच्या दुधापेक्षा. त्यामुळे त्याचाही वापर या ठिकाणी करायला हरकत नाही. ताभ्यां वा पायसम सिद्धम अद्यात अत्यग्नी शांतये. अग्निशांतीसाठी त्याचा वापर करायचा आहे. पुढे काय आहे? श्यामा त्रिवृत विपक्वम वा पयो दद्यात विरेचनम. म्हणजे या ठिकाणी हे करत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आहार्य योजना सांगितलेली आहे. कारण शरीर बल आधी मिळवणं गरजेचं आहे. या ठिकाणी डायरेक्ट त्यांनी विरेचन करा किंवा काय रक्तमोक्षण करा ही चिकित्सा पहिल्यांदा वर्णन केलेली नाही. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आहाराचं वर्णन केलेलं आहे. कारण आहाराने सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शरीर पुष्ट करायचं आहे. पुष्ट केल्यानंतर उरलेलं जे काही आता पित्त आहे ते घालवण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला मध्ये-मध्ये रक्तमोक्षण किंवा विरेचन हे करायला सांगत आहे. त्यामुळे श्यामा त्रिवृत
विपक्वम वा श्यामा आणि त्रिवृत हे श्यामा त्रिवृत म्हणजे निषोत्तर. दोन भेद आहेत. एक अरुणवर्णी आणि एक कृष्णवर्णी असं बहुधा का नाही पांडुरवर्णी अशा प्रकारचे हे श्यामा आणि त्रिवृत असे आहेत. निषोत्तर हे थोडंसं ऑफ व्हाईट कलरचं असतं आणि श्यामा म्हणजे हे अरुणवर्णी किंवा थोडंसं सावळ्या वर्णाचं असं निषोत्तर आहे. तर ते विपक्व त्याचं पाचन करायचंय कशामध्ये? पयोग म्हणजे दुधामध्ये त्याचं पाचन करायचंय आणि त्याचं विरेचन द्यायचंय. म्हणजे विरेचन देताना सुद्धा त्याला आपल्याला दुधामध्ये पाचन करायचंय आणि त्याचा वापर विरेचनासाठी करायचा आहे. असकृत पित्त शांत्यर्थम पायस प्रतिभोजनम. प्रत्येक भोजनाबरोबर त्याचा थोडा-थोडा वापर करायचा आहे. सकृत म्हणजे संपूर्ण पित्तनाशक. सकृत म्हणजे संपूर्ण, असकृत म्हणजे थोडं-थोडं, थोड्या-थोड्या प्रमाणात आपल्याला पित्त शांती करायची. त्यामुळे प्रत्येक भोजनाबरोबर ते थोडं-थोडं देत जायचं आहे. पायस प्रतिभोजनम, प्रतिभोजन ते द्यायचंय. प्रसमीक्ष भिषक प्राज्ञा हा योग्य प्रकारे समीक्षा करायची त्याची. प्रसमीक्ष भिषक प्राज्ञा म्हणजे कुठेतरी ते घृत तयार केलं किंवा अशा प्रकारचे दूध तयार करायला सांगितलं पेशंटला आणि घरीच करून घ्या आणि ते वापरा असं करायचं नाहीये. कारण ज्या ठिकाणी प्रसमीक्षा हा शब्द असतो तिथे आपल्याला त्या रुग्णावर लक्ष ठेवणं हे फार गरजेचं आहे. कारण जर असं करत गेलो तर पुढे कृशता अजून वाढण्याची शक्यता असू शकते किंवा शरीरामध्ये क्षीणता ही येण्याची शक्यता असू शकते. जर त्यावेळेला बरोबरीने इंधन व्यवस्थित दिलं गेलं नाही, म्हणजे विरेचन करत असताना त्याच्यानंतर विरेचन पूर्ण झाल्यानंतर अ, स्रोतोमुख वर्धन झाल्यानंतर जर भूक अजून वाढली, तर शरीरामध्ये अजून धातूंचा नाश होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे या ठिकाणी त्या रुग्णाची समीक्षा किंवा त्या रुग्णाचं परीक्षण किंवा त्या रुग्णाला आपल्या जवळ ठेवूनच हे काम करायचं आहे. प्रसमीक्ष भिषक प्राज्ञा तस्मै दद्यात् विधानवित. विधानवित म्हणजे विधीनुसार. विधान म्हणजे विधी. सांगितलंय त्याप्रमाणे किंवा विधीनुसार. म्हणजे आता इथे त्यांनी पायसाबरोबर करायला सांगितलं तर दुधाबरोबरच करावं. उगाचच नुसतं पाण्यामध्ये त्रिवृत श्यामा घालून त्याचा काढा दिला असं करू नये. कारण पित्तशमन जर ह्याचं व्यवस्थित करायचं आहे असेल तर ते दुधातून कारण शरीर ऑलरेडी कृश झालेलं असतं. शरीरामध्ये क्षीणता आलेली असते. अशा वेळेला हे विरेचन हे हळू असं दुधाने होणं अपेक्षित आहे. प्रसमीक्षा भिषक प्राज्ञा तस्मै विद्यात् विधानवित्. यत्किंचित मधुरम मेद्यम श्लेष्मलं गुरुभोजनम सर्वं तत् अत्यग्निहितं भुक्त्वा प्रस्वपनम दिवा. यत्किंचित मधुरम स्निग्धम जे मधुर आहे, जे काही यत्किंचित मधुरम मेद्यम जे मेद्यकर आहे. मेद्य म्हणजे मेद वाढवणारं आहे. मेद करणारं आहे किंवा मेद धातू वाढवणारं आहे असं आणि श्लेष्मल म्हणजे कफ वाढवणारं जे आहे, गुरु असं भोजन आहे. ते सर्व अत्यग्नीसाठी हितकर आहे. अतिअग्नीसाठी हितकर आहे. आणि काय? भुक्त्वा, भुक्त्वा खाल्ल्यानंतर प्रस्वपनम दिवा. खाल्ल्यानंतर झोपायचं आहे. आपण खाल्ल्यानंतर झोपू नये असं सांगतो, पण या मनुष्याला खाल्ल्यानंतर झोपावं. त्याच्यानी शरीरामध्ये कफवृद्धी होईल आणि त्यामुळे ही अग्नी जो वाढलेला आहे वात आणि पित्तामुळे, तर तो कमी व्हायला मदत होईल. त्यामुळे भुक्त्वा प्रस्वपनम दिवा. भोजन करून मग दुपारी झोपायचं आहे. हं? अं, किंवा म्हणजे सकाळीही चालेल, पण काहीतरी खाल्ल्यानंतर झोपायचं आहे. सर्वं तत् अत्यग्निहितं भुक्त्वा प्रस्वपनं दिवा. मेद्यानि अन्नानि यो अत्यग्नौ अप्रतांतः समश्नुते. अप्रतांत या शब्दाचा अर्थ आहे अबुभुक्षित. खाली अर्थ दिलेला आहे. अबुभुक्षित.
म्हणजे न जेवता, सॉरी, न क्षुधा न लागता. मेद्यानी अन्नानी, मेद्यानी अन्नानी यो अत्यग्नौ, अत्यग्नी असताना, भूक नसतानाही, अप्रतांत, अत्यग्नौ, अप्रतांतः समश्नुते, अश्नुते म्हणजे खातो, समअश्नुते योग्य प्रकारे खातो. मेद्य भोजन, मेद्य म्हणजे मेद धातू वाढवणारं असं भोजन. मेद्यम करोती इति मेदाम करोती इति मेद्य, मेद धातू वाढवणारं असं जे अन्न आहे, ते जेव्हा अत्यग्नी असताना पण क्षुधा नसतानाही जो खातो, क्षुधा नसतानाही जो खातो, न तद्निमित्तं व्यसनं लभते पुष्टिमेव च. न तद्निमित्तं व्यसनं, निमित्त या सॉरी, व्यसनम या शब्दाचा अर्थ आहे मरणम इति अर्थ. व्यसनम म्हणजे मरणम, त्याला मृत्यू येत नाही. न तद्निमित्तं व्यसनम लभते, मिळत नाही, मृत्यू येत नाही, तर तो काय करतं, पुष्टिमेव च, पुष्टीच करतं. आपण इतर सगळ्या ज्या काही व्याधी आहेत, त्या सगळ्या ठिकाणी जे जे आहेत त्याच्या विरुद्ध सगळं या व्याधीमध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे दिवा स्वाप घ्या, मेद्य अन्न द्या, बुभुक्षा नसताना खा. हे सगळं या म्हणजे बुभुक्षा असताना तर खाच, पण बुभुक्षा नसतानाही खायचं आहे. असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. न तद्निमित्तं व्यसनं लभते पुष्टिमेव च, त्याच्यामुळे पुष्टीच शरीरामध्ये निर्माण होते. कफे वृद्धे जिते पित्ते मारुते च अनलहा समहा, म्हणजे कफ वृद्ध झाल्यानंतर, आता ही अवस्था बरोबर विरुद्ध अवस्था आहे. म्हणजे वरती जी अवस्था सांगितलेली आहे की कफे क्षीणे, क्षीण कफ असताना आणि पित्तम प्रकुपितम, त्यामुळे इथे आपण पित्ताला जिंकलेलं आहे. जिथे पित्ते, पित्ताला कशा प्रकारे जिंकलं तर सिरावेद केला किंवा विरेचन दिलं, हे मध्ये मध्ये करत राहून आपण पित्ताला जिंकलेलं आहे. वृद्धे कफे जिथे पित्ते मारुते च अनलहा समहा, जिथे पित्ते जिथे मारुते, वातालाही जिंकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय, तर हे केलं असता काय होतो, अनलहा समहा, अनल म्हणजे अग्नी, हा सम होतो आणि समधातो हो पचंती अन्नम, सम अशा धातूंचं पचन कर, सॉरी, समधातो हो, धातूही समान होतात. अन्नम पचती, योग्य प्रकारे अन्नाचं पाचन करतो किंवा समधातूंची निर्मिती करतो आणि अन्नाचं योग्य प्रकारे पचन करतो. आणि कशासाठी करायचं हे, तर पुष्टी आयु बलवृद्ध ये, पुष्टीसाठी म्हणजे शरीराची पुष्टी होण्यासाठी, आयु वाढण्यासाठी आणि बलाची वृद्धी होण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी या तीक्ष्णाग्नीमध्ये करायच्या आहेत. अग्नी तीक्ष्ण असताना कोणकोणतं काय संप्राप्ती घडते आणि त्याची काय लक्षणं दिसतात आणि त्याला एवढी मोठी चिकित्सा ही सांगितलेली आपल्याला इथे दिसून येत आहे. तर अशा प्रकारे तीक्ष्णाग्नी असताना काय काय करावं हे या ठिकाणी आपल्याला समजतं. ओके. पुन्हा एकदा मी लॅपटॉपवर लावते, इथून मला नीट समजत नाही. चालू आहे ना म्हणजे
अशा प्रकारे आपण या ठिकाणी तीक्ष्ण अग्नीचं सर्व वर्णन पाहिलं आणि बहुतांशी चिकित्सा ही नेहमीच्या आपल्या जे काही रोग असतात त्याच्या अतिशय विरुद्ध अशी चिकित्सा या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. चक्रपाणी दत्त असं म्हणतात, पित्तम पावक स्थाने कुपितम इति संबंध. पित्त हे अग्नीच्या स्थानामध्ये प्रकुपित होतं, हा इथे संबंध आहे. म्हणून इथे तीक्ष्ण अग्नीचं वर्णन केलेलं आहे. जर ते अग्नीच्या स्थानात प्रकुपित होत नसतं तर या ठिकाणी या भस्मक रोगाचा किंवा याचा तीक्ष्णाग्नीचा विचार इथे झाला नसता. त्यामुळे तीक्ष्णाग्नी पावक स्थानामध्ये तो प्रकुपित झालेला आहे, म्हणून इथे त्याचा संबंध सांगितलेला आहे. तच्च पित्तम मारुत अनुगतत्वात अत्यग्निकरम भवती. वाताला अनुगत झाल्यामुळे ते पित्त हे अधिक अग्निकर होतं. खरं तर वात हा प्रकुपित झालेला नाहीये या ठिकाणी, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. पण तरीही पित्त हे वाढलेलं आहे आणि ते वाताला फॉलो करतंय किंवा वाताच्या दिशेने जाते किंवा वाताला अजून वाढवतंय असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे वाताचं अनुगमन केल्यामुळे ते अत्यग्निकर होतं. एवं धर्मभेदात विरुद्ध कार्यक्रम नेयम. हे दोन्हीही लाईन्स मला तितक्या कळलेल्या नाहीयेत, पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी वात आणि अग्नी यांचे दोघांचे धर्म हे वेगवेगळे आहेत. पित्त हे द्रव स्वरूप असतं आणि वात हा काय वायू हा तरल आहे किंवा चंचल आहे. पण त्यामुळे त्यांचे धर्मभेद या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. पण तरीही ते दोघ जण एकत्र येऊन विरुद्ध असं कार्य या ठिकाणी करतात. या ठिकाणी ते एकमेकांना मारक न ठरता किंवा एकमेकांवर कुरघोडी न करता ते एकमेकांना साथ देऊन अग्निवृद्धीचं असं विरुद्ध कार्य करतात. अग्नीचं शमन करत नाहीत, ते अग्नीची वृद्धी करतात. विरुद्ध कार्यक्रम म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण अग्नीचं शमन झालेलं पाहतो किंवा अग्नी कमी झालेला आहे हे पाहतो, पण या ठिकाणी तीक्ष्णाग्नीमध्ये हा अग्नी वाढलेला आहे, म्हणजे ते विरुद्ध कार्य झालेलं आपल्याला इथे दिसून येतं. पुढे काय तर पित्त उष्म रूपस्य अपि च वह्नेः प्रादेशिक पित्त उष्मणा हानिजनकत्वम जन्यजनकयोः भेदत्वात् उपपन्नम एव नेयम. हे मला त्याचा अर्थ नीट लागत नाहीये. पित्ता उष्म म्हणजे वह्नीमध्ये किंवा अग्नीमध्ये पित्ता हा उष्म रूपाने असतो. त्यामुळे प्रादेशिक पित्त उष्म्याची हा प्रादेशिक पित्त उष्म्याची हानी कसा तो करेल हे इथे कळत नाहीये. हानिजनकत्वम जन्यजनकयोः भेदत्वात् उपपन्नम एव नेयम. याचा अर्थच मला लागलेला नाहीये. हा कोणातरी विचारणं गरजेचं आहे की पित्तोष्मा रूपस्य वह्नेः या ठिकाणी दोघांचीही षष्ठी दिलेली आहे की पित्ताच्या उष्म रूपी असा जो वह्नी असतो तो वह्नी प्रादेशिक पित्तोष्मणा म्हणजे प्रादेशिक पित्ताची हानी करून हानिजनकत्वम जन्यजनकयोः भेदत्वात् उपपन्नम एव. जन्य आणि जनक ओके असं म्हणता येऊ शकतं की द्रवरूप जर पित्त वाढलेलं असेल तर ते द्रवरूपी पित्त हे वह्नीची नेहमी हानी करतं. तर हे आपण लक्षात घ्या, म्हणजे हे आपल्याला लक्षात येतं किंवा हे इतर व्याधींमध्ये आपल्याला समजतं. पण या ठिकाणी मात्र
हानी न होता ते पित्त हे अग्नीला वाढवण्याचं काम किंवा विरुद्ध असं काम करत आहे. पित्त जेव्हा द्रवरूपाने वाढतं, त्यावेळेला ते पित्त हे अग्नीचा नाश करतं. पण पित्त जेव्हा रुक्ष आणि तीक्ष्ण गुणांनी वाढतं, त्यावेळेला बहुधा अ, तसं त्यांना म्हणायचं आहे, की जन्यजनकयोः अ, भेदत्वात असं त्यांचं म्हणणं आहे. पण या ठिकाणी ॲक्चुअली जर आपण विचार केला तर तो अशा प्रकारे होऊ शकतो, की इतर सर्व व्याधींमध्ये पित्त हे द्रवरूपाने वाढलं, तर ते अग्नीचा नाश करतं किंवा अग्नीची हानी करतं. पण या ठिकाणी पित्त हे अग्निस्वरूपच रुक्ष आणि तीक्ष्ण होतं. त्यामुळे कारण कफ कमी झालेला आहे, शरीरामध्ये क्षीणता आलेली आहे, कफ कमी झालेला आहे. त्यामुळे सर्व शरीर धातूंमध्ये रुक्षता निर्माण झालेली आहे. त्यामुळे या पित्ताच्या उष्म्यामध्ये सुद्धा रुक्षता निर्माण झालेली आहे. त्यामुळे तो अग्नी हा अजून जास्त प्रमाणामध्ये भडकतो. असं आपण या ठिकाणी लावू शकतो. मला या 2 वाक्यांमधून एवढंच समजलं, तेवढं मी सांगण्याचा इथे प्रयत्न केला. हं. पुढे काय हे आपण पाहिलं होतं. स्थिर तोय चर अनित्य अ, अ, स्थिर तोय चरा नित्यनेन नित्यत्वेन स्थिर तोय चारीणाम निष्क्रियतया गौरव अतिशयम दर्शयती. स्थिर तोय चर अशा मांसाचं सेवन इथे करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच तशा प्रकारच्या मत्स्य आपल्याला वापरायला सांगितलेलं आहे. हं. पुढे काय? तिल वाताम आदीनां दृषदी पिष्टानां उष्णोदक मृदिता पिंडा उत्कृंचा उच्यते. उत्कारिका इति अन्ये. या ठिकाणी उत्कृंचा हा शब्द आलेला आहे. तैलयोनीनां उत्कृंचा. इथं तैलयोनी म्हणजे काय? तर तिल किंवा वाताम, वाताम म्हणजे बदाम. हं. वाताम आदीनाम यांच्यापासून अं, तयार झालेलं किंवा दृषदी शब्दाचा अर्थ आहे म्हणजे यांच्यासारखे दिसणारे जे काही काय तैलयोनी असे पदार्थ आहे, त्यांच्यापासून तयार झालेलं पिष्ट म्हणजे त्यांच्यापासून तयार झालेलं चूर्ण हं, ते उष्णोदकासह घेऊन ते उष्णोदकामध्ये घालून त्याच्यामध्ये त्याच्यापासून तयार करायचा पिंड म्हणजे आटा किंवा जे आपण गहू गहू घेऊन त्याच्यापासून जी कणिक तयार करतो, ती कणिक म्हणजे हे पिंड. मृदिता म्हणजे मर्दन केलेली असं जे पिंड आहे, त्याच्यापासून तयार झालेली उत्कृंचा. उत्कृंचा म्हणजे उत्कारिका इति उच्यते. त्याला उत्कारिका असं म्हणतात. उत्कारिका म्हणजे भाकरी किंवा पोळी असंही आपण म्हणू शकतो. घनम, घनम त्रिस्नेह संयुतम इति अत्र घन शब्देन दधी उच्यते. ओके. घन या शब्दाने या ठिकाणी दधी असं त्यांना म्हणायचंय. 229 मध्ये हं. अनुपरस सिद्धान् त्रीन् स्नेहान् तैलवर्जितान्. इथे अनुपरस सिद्ध, अनुपमांस रसाने सिद्ध असे 3 स्नेह घ्यायचे. पयसा संमितम चापी घनम त्रिस्नेह संयुतम. अच्छा. एकतर ते दुधामध्ये एकत्र करून घ्यायचे किंवा त्या ठिकाणी त्याचं दही लावायचं. म्हणजे दही तयार करायचं आणि त्याला त्रिस्नेह संयुक्त असं घन असं म्हणतात आणि त्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे ते अजून स्निग्ध होईल म्हणून त्याचं दही लावायचंय. घनम त्रिस्नेह संयुतम इति अत्र घन शब्देन दधी उच्यते. पायसेन प्रतिभोजनम यस्मिन् पित्तहरणे तत् पायस प्रतिभोजनम. हां, म्हणजे पित्ताचं हरण करण्यासाठी रोज आपल्याला ते दूध द्यायचं आहे. जे त्या त्रिवृत आणि श्यामा याच्यानी सिद्ध असं दूध आपल्याला प्रत्येक भोजनामध्ये द्यायचं आहे. हं. मेद्यम इति मेदुरम किंवा मेदोजनकम वा. मेद्य म्हणजे मेदूर किंवा मेदयुक्त असे पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये मेद जास्तीत जास्त किंवा मेद निर्माण करणारे पदार्थ. मग या ठिकाणी आपण आत्ताचे जे काही पदार्थ आहेत ते वापरू शकतो. जसं मेयोनीज आहे किंवा काय चीज आहे, बटर आहे. यांचा वापर या ठिकाणी आपण करून घेऊ शकतो. यांनी मेण वापरायला सांगितलंय. पण
या सगळ्याचा वापर आपल्याला जे मेद्य आहे, जे शरीरामध्ये मेद वाढवतात, अशा पदार्थांचा वापर या ठिकाणी करायचा आहे. अप्रतांत इति अबुभुक्षिताः, ज्याला भूक नाही अशा मनुष्यामध्येही मुहुर्मुहुर थोडं-थोडं अन्न द्यायचं आहे. व्यसनं मरणम इति अर्थः, ते आपण पाहिलं. पुष्टिमेव च लभते इति योज्यम, म्हणजे या सर्व गोष्टींनी शरीरामध्ये पुष्टता निर्माण होणार आहे आणि ती या शरीराला गरजेची आहे. अशा प्रकारे इथे तीक्ष्णाग्नीचं वर्णन पूर्णपणे केलेलं आहे. ती एकच केस मी आत्तापर्यंत म्हणजे माझ्याकडे तर आलेलीच नाही ही केस, पण मी जे आमच्या सरांकडून ऐकली होती, बहुधा गाडगीळ सरांकडूनच ऐकलेली असावी. त्यामध्ये त्या मनुष्याला एकदा जेवण दिलं, की तो म्हणायचा, "नाही मला अजून पाहिजे." म्हणजे एक पूर्ण ताट दिल्यानंतरही तो मनुष्य पुन्हा जेवण मागायचा. हा तीक्ष्णाग्नी किंवा भस्मक रोग असतो. असं मी जे ऐकलं होतं ते वर्णन अशा प्रकारचं होतं आणि तो अं, जेवढं दिलं जाईल तेवढं सगळं खाऊ शकायचा, असं मी वर्णन कुठेतरी ऐकलेलं मला आठवतंय. बाकी मी त्या तीक्ष्णाग्नीचे रोगी सहसा पाहिलेले नाहीयेत. पण माझ्याकडे आत्ता एक केस झाली होती, की ज्याच्यामध्ये म्हणजे तो मनुष्य काही असा किंवा अं, कृश असा नव्हता, पण प्रकुपित पित्त होतं आणि उलट त्याचा कफच जास्त प्रमाण म्हणजे कफ म्हणजे तो अ, अ, काय अ, विकृत असा कफ वाढत होता. शरीरामध्ये सतत प्रतिष्ठा, सतत डोकं धरायचं, अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या मनुष्यामध्ये मात्र क्षुधा खूप होती. म्हणजे त्याला सतत भूक लागायची. आणि मी त्याला असं सांगितलं होतं त्यावेळेला, की "तू वमन कर. वमनानंतर तुझी ही क्षुधा पण कमी होईल असा माझा अंदाज आहे." आणि त्याला खरोखरच वमन दिलं मी आणि त्याच्यानंतर त्याची ही काही क्षुधा आहे, ती विकृत क्षुधा होती. त्याला काहीही खाल्लं तरी ते म्हणजे सारखं त्याला काहीतरी लागायचं. दर 2 तासांनी त्याला काहीतरी खावंसंच वाटायचं. तर तशी ती क्षुधा त्याची खरोखरच कमी झालेली मी स्वतः पाहिलेली आहे. तर त्यामुळे ही विकृत क्षुधा ही असू शकते. त्याच्यामध्ये अ, कधी वमन द्यावं, कधी म्हणजे जर खरोखरच तो भस्मक रोगी असेल किंवा तो क्षीण कफ असेल, तर मात्र इथे पित्त विरेचन करणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं. तर त्यामुळे अशा प्रकारे आपण अ, आपल्या रोग्यांमध्ये हे कसं म्हणजे कशाप्रकारे आहे, इथे कोणती संप्राप्ती लावायची असा विचार करून मग आपल्याला चिकित्सा द्यावी लागते. हं. ते आपण आज थांबूयात.